नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. आमदार राजेंद्र राऊत यांचं ठिय्या आंदोलन सुरू. मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची राजेंद्र राऊत यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात आंदोलन. महारावांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शेकडो कार्यकर्त्यांचं आंदोलन. अमरावतीमध्ये भाजप युवा मोर्चासह हिंदुत्ववादी संघटना आणि शिंदे गटाचे आंदोलन. ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात घोषणाबाजी. जळगावमध्ये भाजपच्या वतीनं ज्ञानेश महाराव यांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन. देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं महारावांचा भाजपकडून निषेध. वाशिम शहरातील पाटणी चौकामध्ये श्रीरामावरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजपचं आंदोलन. शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमेला काळे फासत निषेध व्यक्त. धनगर आरक्षण प्रश्नावरून पंढरपूरमध्ये उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची प्रकृती खालावली. सोलापूरच्या माढ्यातील 22 अन्य भागामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागामध्ये पिकांचे पंचनामे करण्याची भाजपची मागणी. तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन. कोल्हापूरच्या पंचगंगेमध्ये घरगुती गणेश मूर्ती विसर्जनावर निर्बंध. मात्र पंचगंगेमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करणार काही हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका. तर पंचगंगा नदीघाट परिसरामध्ये पोलिसांकडून बॅरिकेडिंग. कोल्हापुरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या निमाणी बस स्थानक परिसरामध्ये काँग्रेसचं अनोखं आंदोलन. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये समावेश असून देखील शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्यानं काँग्रेस आक्रमक. रत्नागिरीमध्ये महाराणी येसुबाई यांचं स्मृतिस्थळ होण्यासाठी सुरू असलेलं उपोषण अखेर मागे. जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय. धाराशिवमधील नळदुर्गच्या अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी. ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील 98 गावांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आमदार संजय शिंदे यांची माहिती. राज्यामध्ये पुढील 5 दिवस पावसाची उघडीप. किनारपट्टीसह विदर्भात देखील जोर कमी राहणार. हवामान खात्याचा अंदाज. मुसळधार पावसामुळे भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली. गणेश नगरीमध्ये आणि त्या परिसरातील वस्तीमध्ये 50 पेक्षा अधिक नागरिकांचं स्थलांतर. कचरा व्यवस्थापन परिसरामध्ये शेकडो एकर शेती पाण्याखाली. गडचिरोलीच्या कोटगल बॅरेजमध्ये पुरामध्ये अडकलेल्या 21 मजुरांची सुखरूप सुटका. अचानक पाणी पातळी वाढल्यानं पूरस्थिती. तिसऱ्या दिवशीही गडचिरोलीच्या भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क नाही. आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग देखील बंद. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती. वैनगंगा नदी आणि वाघ नदीमधील पूरस्थिती कायम. तर पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज. आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. गोंदिया शहरासह ग्रामीण भागामध्ये जात विनोद अग्रवाल यांच्याकडून पाहणी करण्यात आली. तर पूरस्थितीमुळे शेतीसह घरांचं देखील मोठं नुकसान. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतपिकांचं प्रचंड नुकसान. नदीकाठचा भात प्रवाहामध्ये वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बीडच्या परळीमध्ये रामनगर तांडा ते बेलंबा धामणी रस्त्यावरील पुलाचा भाग वाहून गेला. पुलाचा भाग वाहून गेल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. गोसेखुर्द धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले गावामध्ये नदीचं पाणी शिरलं. भंडारा शहरातील सत्कारनगर नेहरू वार्ड परिसरातील अनेकांच्या घरी पाणी शिरलं. सकाळपासूनच विद्युत पुरवठा खंडित. खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये 1712 क्युसेकनं जलविसर्ग. पावसाचं प्रमाण वाढल्यानं विसर्गामध्ये वाढ. खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील प्रकल्पातील 4ही धरण पूर्ण क्षमतेनं भरली. बीड आणि लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण 80% भरलं. पावसामुळे धरण 80% भरण्यात आलं. तर ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. परळीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्यानं शेतकरी मुदतीपासून वंचित. मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान. पुण्याच्या हिरडोशी खोऱ्यामध्ये रानडुकरांमुळे भात पिकाची नासधूस सुरू. परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली. भात वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. सततच्या पावसामुळे शिरूरमध्ये टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले. भेंडी 40 रुपये, फुलकोबी 32 रुपये तर वांगी 37 रुपयांवर.
दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त कांद्यावर आकर्षक देखावा साकारला. आरासमध्ये गणरायाकडे बळीराजाचं गारणं देखील मांडलं. बुलढाण्यामध्ये महालक्ष्मीच्या आगमनाप्रसंगीच्या देखाव्यामध्ये मतदानाची थीम साकारली. देखाव्यातून मतदान जनजागृती. बारामतीमध्ये गौरी गणपतीच्या सणानिमित्त लाडकी बहीण योजनेचा देखावा साकारला. देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. गौरी सजावटीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखावा. साताऱ्यातील वडथू गावातील महिलेनं हा देखावा साकारला. देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. सांगलीमध्ये रामझुला देखावा पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी. विविध सामाजिक उपक्रमांमधून सामाजिक संदेश देत गणेशोत्सव साजरा. नाशिकमध्ये गणपती विसर्जनासाठी 5,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात. विसर्जन मिरवणूक मार्गावर 200 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 6 ड्रोनच्या माध्यमातून पोलीस लक्ष ठेवणार. शहादा तालुक्यातील शिरूड परिसरामध्ये पोलावरील विद्युत तारा चोरीच्या घटनांनी शेतकरी हैराण. तारा चोरीला जात असल्यानं शेतकरी हैराण. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. लातूर जिल्ह्यातील वडवळ संजीवनी बेटाकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरवस्था. रस्त्यामध्ये खड्डे पडल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ. धाराशिवच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना 22 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केल्यामुळे 15,000चा दंड. औरंगाबाद खंडपीठामध्ये पालकांनी दाखल केली होती याचिका. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून झिका आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ. आतापर्यंत 128 रुग्णांची नोंद. पुणे पालिका हद्दीमध्ये 99, ग्रामीण भागामध्ये 9 तर पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये 6 रुग्ण आढळले. वर्षभरामध्ये विविध आजारांनी राज्यातील 68 जणांचा मृत्यू. स्वाईन फ्लूनं सर्वाधिक 39 जणांचा मृत्यू तर 17 जणांचा डेंग्यूनं मृत्यू झाल्याची माहिती.